छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानातून ज्यांनी तुमच्या माझ्यासारख्या डोळ्या पांगळ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क बहाल केला ते विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पृथ्वी ही शशाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकरी कामकरी शेतमजुराच्या तळहातावर तरलेली आहे, असा विज्ञानवादी विचार मांडणारे थोर साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिपिता महात्मा फुले आणि त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या नव्हे तर भारत देशाच्या मातीमध्ये जन्म घेऊन ज्यांनी या देशाची माती पावन केली अशा थोर महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आणि आज उपस्थित माझे सहकारी मित्र जे वेळोवेळी मला मोलाचं मार्गदर्शन करत असतात आणि काही चुकलं तर समजावून सांगत असतात की बाबा असे नाही तर असं केलं पाहिजे, असे आमचे गणेशरावजी गायकवाड, त्याचप्रमाणे सातत्याने संपर्क ठेवून कुठल्या अडचणीला हातचं काम टाकून पाळणारे पशुसेवेमध्ये ज्यांचा नावलौकिक आहे, ज्यांनी पशुसेवा ही ईश्वर सेवा मानून रात्री अपरात्री कुणी आवाज दिला तरी तात्काळ पळत असतात। या परिसरामध्ये बिबट्याची भीती असतानाही आपल्या जीवाची पर्वा करत नाही। गोरगरिबांना न्याय देण्याबरोबरच पशुपक्ष्यांची सेवा करणारे आमचे सहकारी मित्र डॉक्टर बडेकर साहेब, आमचे मोलाचे मार्गदर्शक आणि सतत संपर्कात असणारे ॲडव्होकेट सोळंकी साहेब, त्याचप्रमाणे माझा सहकारी मित्र किरणजी काळे आणि प्रसार माध्यमातून जो आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा खांब असे आमचे मार्गदर्शक बाळासाहेब मळीक, या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने माझ्यासारखा झोपडीत राहणारा कार्यकर्ता या महापुरुषांचे विचार तळागाळात कसे जातील आणि त्याचबरोबर शासनाच्या ज्या येणाऱ्या विविध योजना आहेत त्या योजना फक्त कागदावरच राहतात। समजा लाडकी बहीण असेल किंवा नव्याने आलेल्या घरकुल योजना असतील, दलित वस्ती सुधार योजना असतील, त्याचप्रमाणे रोजगारांचे प्रश्न असतील, कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, तसेच गोरगरिबांची मुलं शाळेत शिकत असताना त्या शाळेमध्ये सुद्धा काही येणाऱ्या विविध अडचणी असतील। झोपडपट्टीमध्ये काम करताना फक्त एकाच गोष्टीवर काम करावं लागत नाही तर विविध अडचणींना सामोरे जाऊन त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सातत्याने करावे लागतात। आणि हे करत असताना सतत प्रस्थापितांच्या विरोधात म्हणा किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हा आवाज उठवावा लागतो। त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दुश्मनी वाढते, परंतु आपण फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा, हाच बाबासाहेबांचा मूलमंत्र डोक्यात ठेवून आज जे करायचंय ते आजच करा आणि कुठल्या गोष्टीची तमा बाळगू नका। काल विद्यार्थी दिन साजरा झाला, 7 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी सातारा येथे छत्रपती विद्यालयात प्रवेश घेतला होता आणि त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे आज आमच्या झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांना त्यांचं वारसा चालवण्याची संधी भेटते की जो संघर्ष बाबासाहेबांच्या वाट्याला आला, जो संघर्ष महापुरुषांच्या वाट्याला आला, किमान तितका संघर्ष तरी आपल्या वाट्याला आला नाही। म्हणून आपण झोपेचं सोंग न घेता सावधगिरीने जे आपले बांधव असतील, जे आपले कष्टकरी समाज असेल त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवणं ही मग माझं कर्तव्य समजतो। असं करत असताना वेळोवेळी अनेक प्रसंगाला तोंड द्यावं लागतं, परंतु बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक ही कोणाचंही हस्तक होत नाही आणि कोणापुढे नतमस्तक होत नाही। त्यामुळे केवळ चळवळीचं आव्हान आणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने चळवळ चालवताना ज्या अडचणी येतात त्या अडचणीला पुरून उरणं म्हणजेच खऱ्या अर्थाने बाबासाहेब डोक्यात घेणं, छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेणं की 18 पकड 12 बोलू त्यांची मोठ बांधून स्वराज्य स्थापन करणारं अत्यंत उत्तम असं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर या महाराष्ट्रात आहे की कुठल्या जाती धर्माचा भेदभाव न करता जो येईल तो माझा आणि रयत हेच नाव रयतेला दिले, जो राजा रयतेचं रक्षण करतो तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा महापुरुषांचे विचार आपल्याला लाभलेले आहेत
अवघी 1.5 दिवसाची शाळा शिकून ज्यांनी रशिया दौरा केला आणि कामगार कष्टकऱ्यांच्या व्यथा कथा आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडला, अशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचाही संघर्ष या महाराष्ट्रातच घडलेला आहे। या महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची, महंतांची आणि महापुरुषांची भूमी आहे। अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की इथून पुढे तुम्ही माझ्या पाठीशी जशा प्रकारे उभे आहात, जरी मी आर्थिक निकमी असेल तरी तुम्ही सांभाळून घेता। कित्येक वेळा कार्यक्रमाला जाताना गणेश भाऊंनी मला नेण्याचा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। 1 रुपया खिशात नसताना आंबेडकर जयंती असेल किंवा अण्णाभाऊ साठेंचा सारसबाग पुतळा इथं अभिवादन करायला जाताना कधी आमच्या खिशात रुपया नसायचा, परंतु कसं पण तडजोड करून आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला। आणि चळवळ चालवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे। दिसताना दिसतो की कार्यकर्ता काही कमवत असेल, पण कार्यकर्ता गणेश भाऊ कमावण्यापेक्षा ज्यादा गमवत असतो। अशा उद्देशाने बाबासाहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे की मी माझं झाड जे लावलेलं आहे ते खडकावर लावलेलं आहे, ज्याला फळं जरा उशिरा लागतील, पण तो चाकणारा कार्यकर्ता हा स्वाभिमानी असला पाहिजे। खरा बाबासाहेबांचा या महापुरुषांचा विचार या तळागाळात पोहोचवण्याचा आणि शासनाच्या आलेल्या विविध योजना या गोरगरिबांपर्यंत कशा जातील आणि त्या योजना जर गोरगरिबांपर्यंत जात नसतील आणि त्याला जर कोण सत्ताधारी अडवत असेल तर त्याला वठणीवर आणण्यासाठी या कार्यालयाची या ठिकाणी स्थापना केली आहे। कारण जर सत्तेत बसला तर सत्तेत खुर्चीची मस्ती असते, परंतु मस्ती जिरवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती फुले शाहू आंबेडकर चळवळ करते। फक्त ती चळवळ कार्यकर्त्यांनी डोक्यात घेतली पाहिजे आणि फक्त देखावा न करता खऱ्या महापुरुषांच्या विचारावर जर लढलो तर कुठलंही काम अशक्य असं नाही। त्यामुळे महापुरुषांच्या विचारावरच ही चळवळ चालवण्याचा प्रयत्न करणार लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांनी ज्या प्रकारे बहुजन समाज एकत्र घेऊन की फक्त एकाच जातीचं नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीचं आपण काम केलं पाहिजे। जी जात नाही त्याला जात म्हणतात असं स्वर्गीय नामदेव ढसाळ साहेबांनी सांगितलेलं आहे की ही जी जात नाही त्याला जात म्हणतात, परंतु इथून पुढे काम करत असताना जातीयतेला देऊ मूठ माती आणि आम्ही जोडू माणुसकीची नाती या माध्यमातून मी काम करण्याचा निश्चित प्रयत्न करेन, एवढं आश्वासन या ठिकाणी सर्वांना देतो आणि थांबतो। जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय अण्णा। आज सहकार नगर येवत येथे झोपडपट्टी सुरक्षा दल जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे, परंतु जे मित्र असतील आपले शोषित पीडित कुटुंबातील आपले गणेशबाबा गायकवाड, माननीय पत्रसाहेब माळीमामा मोळीक मामा, डॉक्टर साहेब बडेकर, डॉक्टर साहेब वकील साहेब सोळंकी साहेब असे आपले आमचे बंधुराज किरण काळे साहेब आणि दत्ता यांच्या कार्यालय उद्घाटन झालेलं आहे। झोपडपट्टी अशी येत आहे किंवा जिथं आम्हाला काही संपर्क नव्हता, ज्याचा कोणी गरिबाचा वाली नाही, त्यांचे आमचे वाली म्हणजे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाधीश मान्य दत्ता साहेब यांच्या संपर्काला त्यांच्या मित्रांनी भेट दिलेली आहे। जे सहकारी असतील आमच्या हर बातमीला चळवळीत उभं राहणार आहेत असे त्यांनी भेट दिलेले आहे। आता इथं फक्त जे हे कार्यालय कसं जे जनसंपर्क कार्यालय जे ओपन केलेलं आहे, उद्घाटन जे केलेलं आहे, ज्याचा कुणी नाही त्याचं जनसंपर्क कार्यालय झोपडपट्टी सुरक्षा दल आहे आणि त्यांच्या आदेश दत्ता आहेत। तर इथून पुढं आम्ही प्रत्येक हर बातमीला हर गोष्टीला आम्ही विचारात दत्ता ड्रायव्हर साहेबांना विचारात घेऊन त्यांना काय अडचणी सांगून ते सोडवण्याचा प्रयत्न करूयात, एवढे बोलून 2 शब्द बोलतो। जय जय महाराष्ट्र, जय लवजी। बोला। जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना व प्रतिमांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर यांनी जे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू केलेले आहे त्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून गोरगरीब शोषित पीडित वंचितांचे प्रश्न मार्गी लागोत। आयुष्यात जगत असताना ठेस लागल्यावर जशी आई आठवते त्याचप्रमाणे दीनदुबळ्या लोकांना, शोषित पीडित वंचिताला जर सामाजिक काय अडचण आली तर संघटना उभी राहत असते
आणि झोपडपट्टी सुरक्षा दल ही संघटना अशी आहे की जी खरोखरच ज्यांना कोणी नाही अशा लोकांच्या पाठीमागे उभी राहणारी आहे. भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ताभाऊ डाडर यांचं काम अतिशय ग्रामीण भागात पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयामुळे लोकांचे प्रश्न सुटतील अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची जोपासना करणारे आपल्या दौंड तालुक्यातील पुणे जिल्हा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष माननीय दत्ताभाऊ डाडर यांचे जनसंपर्क कार्यालय यवत या ठिकाणी सुरू झालेले आहे. त्यानिमित्ताने आपल्या सर्व मित्रांना त्यांनी कार्यालयाला भेट देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आवर्जून आपण सर्वजण या ठिकाणी आलो. तर त्यांच्या हक्कम शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीप्रमाणे समाजाची तळागाळात सेवा नेहमीच ते कार्य करत असतात आणि त्या कार्याला यापुढं असेच ते पुढे नेतील आणि त्यांच्या विचारावर तळागाळातील सर्वसामान्यांचे कामं व्यवस्थित होतील अशी अपेक्षा व्यक्त करून आंबेडकरांच्या विचाराला माझे वंदन करतो. वंदन करून जे दत्ताभाऊ डाडर पुन्हा जिल्हाध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष दत्ताभाऊ डाडर यांनी जे जनसंपर्क कार्यालय आज झोपडपट्टीमध्ये चालू केलंय, ह्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन दत्ताभाऊ डाडर यांनी इथून मागं तर केलेलंच आहे, पण इथून पुढं करावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. आणि जे काही बहुजन समाजातले गोरगरीब मागासवर्गीय ह्यांचे जे काही प्रश्न आहेत आडवे तिडवे, ते आडवे तिडवे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने आणि निस्वार्थीपणाने त्यांनी चांगल्यात चांगले करून दाखवावे अशी एक त्यांना मी माझ्या पद्धतीने विनंती करतो. का की आज पुणे जिल्ह्यामध्ये आज दत्ताभाऊ म्हणलं की झोपडपट्टीची शान म्हणतात, पण झोपडपट्टीतले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना अजून ती दत्ताभाऊची जी काही शान आहे ती अजून त्यांना चांगल्या पद्धतीत माहीत नाही. ती बी माहिती होण्यासाठी दत्ताभाऊ जी चांगल्या पद्धतीने काम करतोय ती कामाची पावती म्हणून त्या समाजाने त्यांच्याकडे पाहावं अशी एक माझ्या वतीने मी एक ह्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यांना मागणी करतो की त्यांनी जरा त्यांच्या संपर्कात राहावं, त्यांच्या विचारात यावं. ह्या झोपडपट्टीतले जे कार्यकर्ते आहेत हे जर त्यांच्या विचारात आले, अजून चांगल्या विचाराचे त्यांची कामाची पद्धत पाहिली तर जरा पुढे त्यांना काम करण्यासाठी अजून त्यांना जोश येईल आणि जोश आला म्हणजे ताकद वाढेल. ताकद तर आमची आहेच, याच्यात काय आम्ही कुठं त्याला कमी पडत नाही. दत्ताभाऊ आहे ना, त्याला आम्ही कुठं कमी पडत नाही. दत्ताभाऊचं काम जे दिसतंय ते चांगल्या पद्धतीचं दिसतंय म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. काय अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.